नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। राज्य सरकार मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल। कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही। नामदार सतेज पाटील यांच्या वेगवान कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक। मराठा आरक्षणाबाबत हातात असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक। नामदार सतेज पाटील तर आरक्षणाबाबत राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणावर खुल्या चर्चेचं भाजप प्रदेशाध्यक्षांचं आव्हान नामदार हसन मुश्रीफ यांनी स्वीकारलं। सर्व ओबीसी नेते कुठेही खुली चर्चा करण्यास तयार, मुश्रीफांचं प्रत्युत्तर। सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू प्रेमींचं विनम्र अभिवादन। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीनं स्टेशन रोड इथं निदर्शनं। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाबरोबरच ज्या काही गोष्टी राज्य सरकारला करता येणं शक्य आहेत त्या गोष्टी लवकरात लवकर केल्या जातील असं सांगत या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी हे सरकार कदापिही मागे हटणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली। सारथी संस्थेच्या कोल्हापुरातील पहिल्या उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। वेगवान काम करत उपकेंद्र सुरू करून सकल मराठा समाजाला शाहू जयंतीची भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामदार सतेज पाटील यांचं विशेष कौतुक केलं। मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या मूक आंदोलनाची राज्य सरकारनं तातडीनं दखल घेतली। राज्य सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेतून मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या। यामध्ये सारथी संस्थेचं उपकेंद्र कोल्हापुरात व्हावं या मागणीचाही समावेश होता। आज राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्तानं हे उपकेंद्र सुरू व्हावं यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आणि राजाराम महाविद्यालय परिसरात सारथीचं उपकेंद्र साकारलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या उपकेंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। या ऑनलाईन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नामदार अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं। या माझ्या समाजासाठी जे काही करता येणं शक्य असेल ते कुठेही आपलं सरकार मागे राहणार नाही। तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक पावली तुमच्या सोबत राहील हे माझं वचन मी आज या निमित्ताने आपल्याला देतो। कोल्हापुरातील उपकेंद्राची अवघ्या 18 तासामध्ये उभारणी केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचं कौतुक केलं। जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली आहे त्याचं हे एक उदाहरण आहे। एका आठवड्यामध्ये नुसती घोषणा नाही, नुसती भूमिपूजन नाही, तर आता जसं सतेजने सांगितलं आणि नावाप्रमाणे सतेज या कामामध्ये तेज म्हणजे गती पण, तेजी पण आहे आणि तेज पण आहे। तर ते आपण आणतो आहोत, सोमवारपासून उपकेंद्र सुरू करत आहात, त्याच्याबद्दल मला विशेष आनंद आहे। सकल मराठा समाजाला महाविकास आघाडीनं दिलेला शब्द पाळत त्याची पूर्तताही सुरू केली आहे। मराठा समाजाच्या प्रगतीसाठी सारथीनं आखलेल्या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करायची याबाबत सरकारनं प्रयत्न सुरू केल्याचं नामदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं। यावेळी नामदार शंभूराज देसाई, राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह राज्य शासन आणि सारथीचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते।
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हातात असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आहे असं प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं। राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 147व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचं सांगितलं। की हा बॉल केंद्राच्या कोर्टात आहे, केंद्राने यामध्ये पुढाकार घेणं अभिप्रेत आहे। राज्य शासन म्हणून आमचे जी काही पावलं उचलायची आहेत ती परवा मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांनी संभाजीराजेंच्या बरोबर चर्चा केली आणि राज्यातले जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। सारथीला निधी देण्याचा विषय असेल, सारथीचं उपकेंद्र काढण्याचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीला राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या ज्या गोष्टी आहेत त्याला निश्चितपणे प्राधान्य देऊन त्या सोडवण्याचं सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। आता राहिला विषय केंद्राकडे घटना दुरुस्तीचा, तो केंद्र शासनाने या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे। नामदार हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारबरोबरच मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं। 102 घटना झाल्यानंतर आता हे राज्याला अधिकार राहिलेले नाहीत। 50% जास्त आरक्षण असल्यामुळं तो आता अधिकार हा राज्याचा राहिला नाही। म्हणून अधिवेशन या राज्यात बोलवण्यापेक्षा लवकरच मी पंतप्रधानांना विनंती करेन की त्यांनी केंद्राचं अधिवेशन घ्यावं आणि या मराठा समाजाला सगळ्यांनी आरक्षण द्यावं। आणि मी भारतीय जनता पक्षाला सुद्धा विनंती केली होती की आता मराठी समाज गरीब जी मुलं आहेत की ज्याला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षणाची आवश्यकता आहे त्यांच्या आता सहनशक्तीचा अंत आपण पाहू नये, आता हातात हात घालून त्यांना एकदा हे आरक्षण देऊन टाकूया। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सारथीचं पहिलं उपकेंद्र कोल्हापुरात होत असल्याचा आनंद होत असून मराठा समाजाच्या अन्य मागण्या राज्य सरकार 21 दिवसांमध्ये पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला। की मुख्यमंत्र्यांना परवाच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मीटिंगच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मीटिंग झाली, तिथेही त्यांनी मान्य केलं आणि 26 जूनला शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सारथीचं कोल्हापुरात उपकेंद्र व्हायला लागलेलं आहे। माझी एवढीच इच्छा आहे की जे त्यांनी 2 एकर दिलेली आहे हे मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे, पण खऱ्या अर्थाने अद्ययावत सेंटर जर करायचं असेल तर त्यांनी अजूनही थोडी जमीन तिथे द्यावी। मग ते त्यांच्या हिशोबाने मग ते 5 एकर असून दे किंबहुना जे त्यांना योग्य वाटेल ते वाढी द्यावी, पण पहिल्या टप्प्यात जे त्यांनी 2 एकर दिले ते सुद्धा चांगली आहे आणि म्हणून त्यांचं सरकारचं मी मनापासून या प्रसंगी कौतुक करतो। ओबीसी आरक्षण कुणामुळे गेलं याची खुली चर्चा करण्याचं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलंय। त्यांचं हे आव्हान स्वीकारत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नामदार छगन भुजबळांसह ओबीसी नेते चर्चेला कुठेही येण्यासाठी तयार असल्याचं सांगितलंय। महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण गेल्याची टीका भाजपच्या वतीनं केली जातेय। आज कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर इथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलं। यावेळी ओबीसींचं आरक्षण कुणामुळे रद्द झालं याची खुली चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी बिंदू चौकात एकाच व्यासपीठावर यावं असं आव्हान दिलं होतं। हे आव्हान स्वीकारत नामदार हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा पलटवार केला। छगन भुजबळ साहेबांनी कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं ओबीसीचं आरक्षण घालवलं आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळं ओबीसी समाजाला फार मोठी किंमत द्यावी लागलेली आहे, त्याबद्दल ते पुस्तिका आणि श्वेत पत्रिका प्रसिद्ध करणारच आहेत। ते बिंदू चौकात का कुठेही यायला तयार आहेत, त्यांच्याकडे संपूर्णपणे पुरावे आहेत कशा पद्धतीनं हे ओबीसीचं आरक्षण
भारतीय जनता पक्षाच्या 5 वर्षाच्या नाकर्त्या धोरणामुळं हे मिळालं नाही आणि समाज आज रस्त्यावर आलेला आहे. जसं मराठा आरक्षणाचं झालं तसंच ओबीसी आरक्षणाचं झालं आणि याची श्वेतपत्रिका तर काढणार आहेत आणि कुठल्याही व्यासपीठाला यायची भुजबळ साहेबांची तयारी आहे. विमानतळ विस्तारीकरणात 4 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ते गडमुडशिंगी इथं आयोजित बैठकीत बोलत होते. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. या विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगीतील 40 कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागणार आहे. या संदर्भात ग्रामस्थ, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी यांची नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी विमानतळाचं विस्तारीकरण करताना कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं स्पष्ट करत पुनर्वसन कुठं करता येईल तसंच जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी बोलताना विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित कराव्या लागल्या असून आता विमानतळ विस्तारीकरणासाठी जागा संपादित करताना कुणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं स्पष्ट केलं. यावेळी लक्ष्मीवाडीतील सागर सोनुले, शिवसेना तालुका उपप्रमुख पोपट दांगट यांनी ग्रामस्थांच्या मागण्या मांडल्या. यावेळी शिवसेनेच्या वतीनं नामदार सतेज पाटील यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. या बैठकीला प्रांताधिकारी वैभव नावडकर, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया, प्रशांत वैद्य, तलाठी संतोष भिवंगडे, ग्रामविकास अधिकारी RN गाढवे, दत्तात्रय धनगर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, दत्तात्रय पाटील, सचिन पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पाटबंधारे विभागानं राधानगरी धरणस्थळावर राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करायला प्रतिबंध केला होता. मात्र हा विरोध धुडकावून अखेर राजे समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी धरणस्थळावर जाऊन शाहू महाराजांची जयंती साजरी केली. या जन्मोत्सव कार्यक्रमासाठी बीड, परभणी, अकलूज, सांगलीसह इतर जिल्ह्यातून लोक धरणस्थळावर आले होते. पोलीस प्रशासनानं धरणस्थळावर जाण्यास रोखल्यानंतर शाहूप्रेमींनी आम्ही अतिरेकी आहोत की देशद्रोही आहोत अशी विचारणा करत पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांच्या अडवणुकीला न जुमानता शाहूप्रेमींनी धरणस्थळावर प्रवेश केला. समरजितसिंह घाटगे आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्यासह धरण बांधणी कामी ज्या 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीतील लोकांनी योगदान दिलंय त्यांच्या वंशजांच्या हस्ते धरणातील पाणी आणून शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी 18 पगड जातीची लोक एकत्र येऊ नयेत, हाच या कार्यक्रमात अडथळे निर्माण करणाऱ्यांचा उद्देश होता अशी टीका करत दरवर्षी या ठिकाणीच शाहू महाराजांची जयंती साजरी केली जाईल असं स्पष्ट केलं. आरक्षण जिल्ह्यात शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे आणि ही त्यांची कर्मभूमी आहे. तुम्ही समरजी घाटगेला आडवीकरण राजकारणामध्ये होते, पण तुम्ही आज केलं काय? तुम्ही करायचा प्रयत्न केला काय की ऐनवेळी प्रशासनाची परवानगी नाकारायचा प्रयत्न करून तुम्ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती त्यांच्या कर्मभूमीवर होऊ नये आणि बहुजन समाज एकत्र येऊ नये या हेतूने ह्याला तुम्ही विरोध केला, याची मला खंत आहे. पण आज जे मोठ्या प्रमाणात इथं समाज आलं तर ह्याची पण खात्री की येत्या काळामध्ये बहुजन समाजच या चुकीच्या प्रवृत्ती लोकांना सडेतोड उत्तर देतील. यावेळी संभाजी आरडे, राहुल देसाई, राजवर्धन नाईक निंबाळकर, सुमित चौगले, दीपक शिरगावकर, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक शिवराज जोगदंड, लहू जरग, विलास रणदिवे, दीपक मगर, सुहास निंबाळकर, प्रकाश चव्हाण यांच्यासह शाहूप्रेमी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीनं स्टेशन रोड इथं निदर्शनं करण्यात आली. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होण्याला केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या निषेधाचे फलक झळकावत घोषणाबाजी केली. ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
या निदर्शनामुळे दाभोळकर कॉर्नर ते व्हिनस कॉर्नर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. निदर्शनांमध्ये सरलाताई पाटील, संध्या घोटणे, संजय वाईकर, सचिन चव्हाण, उमेश पोर्लेकर, रंगराव देवणे, किशोर खानविलकर, महम्मद शरीफ शेख, दीपक थोरात, अक्षय शेळके, सुलोचना नायकवडी, बाळासाहेब सरनाईक, प्रवीण पाटील, विद्या घोरपडे, उदय पोवार, मंगला खुडे, डॉक्टर प्रमोद बुलगुले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. जगाला समतेचा संदेश देणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दसरा चौकातील राजर्षींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. संपूर्ण जगाला एकतेचा आणि समतेचा संदेश देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 147वी जयंती आज कृतज्ञतापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कोरोनाचं संकट असल्यामुळं राजर्षींच्या जीवन प्रवासातील पैलू उलगडून दाखवणाऱ्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार जयंत असगावकर यांनी राजर्षींच्या दसरा चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी महानगरपालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसूळ, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष RK पोवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माणिक मंडलिक, आदिल फराज, तौफिक मुल्लानी, कादर मलबारी यांच्यासह मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी 26 जून हा दिवस राज्य शासनाकडून सामाजिक न्याय दिवस म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शाहू जयंती सोहळा अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात आला. डिजिटलायझेशनच्या काळात बोर्डिंगमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी कमी पडू नयेत यासाठी सर्व बोर्डिंगांना 5 संगणक देण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. श्री देवी इंदुमती बोर्डिंगच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. देवी इंदुमती बोर्डिंगची नूतन इमारत श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डिंग व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजनं स्वर्गीय परशुराम जाधव बापू यांच्या स्मरणार्थ बोर्डिंगची इमारत बांधून देत दाखवलेल्या दातृत्वाबद्दल नामदार सतेज पाटील यांनी जाधव कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजर्षींच्या जयंतीदिनी बोर्डिंगच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण होणं हे कोल्हापूरच्या दृष्टीनं भाग्याचा क्षण असल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. बोर्डिंगमध्ये स्वतंत्र संगणक कक्षासह गरम पाणी, सोलर आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणाही नामदार पाटील यांनी केली. की आपण एक निर्णय घेतला शाहू जयंतीच्या निमित्तानं या सगळ्या 47 हॉस्टेल्समध्ये प्रत्येक हॉस्टेलमध्ये एक कॉम्प्युटर रूम करणे आणि 5 कॉम्प्युटर्स DPDC मधून द्यायचे, जेणेकरून त्या मुलांना कुठेही आता ऑनलाईन काही शिक्षण घ्यायचंय, ऑनलाईन लायब्ररीमध्ये जायचं, शाळेत कॉलेजमध्ये जाणं शक्य नाही, तर हॉस्टेलमध्ये बसूनच त्यांना कॉम्प्युटरवर तिथं सगळी माहिती आपल्याला देता येईल. तर मी आता त्यांना सांगितलं की सगळे 46 हॉस्टेल जे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या हॉस्टेलमध्ये एक कॉम्प्युटर रूम आणि प्रत्येक हॉस्टेलला एक 5 कॉम्प्युटर्स आपण DPDC मधून या ठिकाणी देऊया. या कार्यक्रमात बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी समतेशिवाय मानवाला शक्य नाही हे शाहू महाराजांचे विचार आज खऱ्या अर्थानं जोपासण्याची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी श्री देवी इंदुमती राणी यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 165 वर्ष बोर्डिंगची जुनी इमारत जाधव कुटुंबियांनी स्वखर्चानं बांधून देत राजर्षी शाहू महाराजांचा विचार कृतीतून जिवंत ठेवण्याचं काम केलंय असं प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, श्रीदेवी इंदुमती बोर्डिंगचे चेअरमन दुर्वास कदम, उद्योगपती भरत जाधव, माजी उपमहापौर भूपाल शेटे आदींनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमावेळी बोर्डिंगचे व्हाईस चेअरमन किशोर कटके, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्यासह उद्योजक दीपक जाधव, माजी नगरसेविका वृषाली कदम, समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, अनिल घाटगे यांच्यासह बोर्डिंगचे सर्व संचालक उपस्थित होते.
ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. एकेकाळी शिलाहार राजाची उपराजधानी राहिलेल्या करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये सुवर्ण मुद्रा आणि अन्य वस्तू आजही सापडतात. नुकतंच इथल्या 2 महिलांना शेतात काम करताना सुवर्ण मुद्रा सापडल्यात. कसबा बीडला असलेल्या शिलाहारकालीन वारशामुळं इथं लोकांना सुवर्ण मुद्रा, सुवर्ण अलंकार तसंच अन्य वस्तू सापडतात. त्यामुळे इथं सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे. इथल्या अनिता तिबिले आणि सुशीला मांगोरे या महिलांना नुकत्याच सुवर्ण मुद्रा सापडल्यानं पुन्हा एकदा कसबा बीडबद्दलचीही आख्यायिका चर्चेत आली आहे. सुशीला मांगोरे यांना 20 जून रोजी गुरवकी नावाच्या शेतात एक मुद्रा सापडली, तर 24 जून रोजी तुळशी नदी परिसरातील शेतात भांगलण करताना अनिता तिबिले यांना सुद्धा एक मुद्रा सापडली. भांगलाय म्हणून गेलं तिकडे आणि वैरण काढली येता येता सरी दिसायला दिला आणि ती वेळा तिला सापडलाय. या मुद्रांच्या एका बाजूला अलंकृत त्रिशूळाचं अंकण पाहायला मिळतंय. या त्रिशूळाच्या उजवीकडे चंद्र तर डावीकडे सूर्य यांचं अंकण आहे. इतक्या छोट्या मुद्रांवरील अंकण आज सुद्धा स्पष्ट आहे. गावात सापडणारे या मुद्रा प्राचीन कसबा बीडच्या गतवैभवाची जणू साक्ष देत आहेत. इथं सापडणाऱ्या मुद्रा, अलंकार आणि अन्य वस्तू इथली लोक श्रद्धेनं आपल्या देवघरात पूजतात. इथं सापडणाऱ्या मूर्ती आणि विरगळींचं गावातील यंग ब्रिगेड ग्रुपकडून प्रयत्नपूर्वक जतन करण्यात येत आहे. शासनाच्या कर्जमाफीचा थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ झाला, मात्र कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवरील अन्याय कायम आहे. या पार्श्वभूमीवर शासनानं नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी करत करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या शेतकऱ्यांनी श्री सुभाष विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. शासनानं 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, मात्र नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ दिला नाही. यामुळे या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. नियमित कर्ज फेडणारे सभासद संस्थांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देतात, मात्र त्यांच्यावरच सातत्यानं अन्याय होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे थकबाकीदार हा शब्द काढून सरसकट नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी द्यावी अशी मागणी सरनोबतवाडीतील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सुभाष विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयाला टाळं ठोकत या मागणीकडे लक्ष वेधलं. शेतकऱ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. किरण अडसूळ, संभाजी जाधव, अंगद गजबर, सुनीता माने, सुजाता माळी, सदाशिव अडसूळ, आनंदा चव्हाण, दिनकर गजबर, अनिल भोसले, दीपक अडसूळ यांच्यासह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. उचगावचे तलाठी महेश सूर्यवंशी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीनं केली आहे. नायब तहसीलदार संजय मधाळे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. वादग्रस्त तलाठी सूर्यवंशी यांच्यावर कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीनं दिलाय. उचगावचे तलाठी महेश सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीवर सर्वपक्षीय कृती समितीनं आक्षेप घेतलेत. सूर्यवंशी हे सामान्य नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात, पैशांची मागणी करून लोकांची अडवणूक करतात, एजंट नेमून कामं करतात. अशा तक्रारींचा पाढा वाचत सर्वपक्षीय कृती समितीनं त्यांच्या खातेनिहाय चौकशीची मागणी केली आहे. कृती समितीनं नायब तहसीलदार संजय मधाळे यांना निवेदन देत वादग्रस्त तलाठी सूर्यवंशी यांच्यावर कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू यादव यांच्यासह सुनील पवार, दीपक रेडेकर, रमेश वाईंगडे, अनिल दळवी आदी उपस्थित होते. कुरुंदवाड शहरातील तब्बल 36 इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्यात. कुरुंदवाड नगरपालिकेनं संबंधितांना या धोकादायक इमारतींचं बांधकाम उतरवून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेनं शहरातील जुन्या इमारतींचं सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये 36 इमारती धोकादायक असल्याचं आढळून आलंय. या इमारतींच्या मालकांना इमारतीची दुरुस्ती करावी किंवा त्या उतरवून घ्याव्यात यासाठी नगरपालिकेनं नोटीस बजावल्याचं मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितलंय. येत्या वृष्टीच्या काळाच्या अनुषंगाने कुरुंदवाड नगर परिषदेमधील धोकादायक इमारतींना
नगर परिषद कायद्याच्या कलम 195च्या अनुषंगानं आपण नोटिसा बजावत आहोत। आत्तापर्यंत 36 रहिवाशांना आपण अशा प्रकारच्या नोटिसा बजावलेल्या असून यापुढेही अशी कारवाई चालू राहणार आहे। सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की अशा प्रकारच्या धोकादायक इमारतीमध्ये संबंधित रहिवाशांनी राहू नये, सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावं। कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास नगरपालिका प्रशासन अथवा नगर परिषद त्यास जबाबदार राहणार नाही। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज 7 महिने पूर्ण झाली आहेत। या आंदोलनाची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली। इचलकरंजी शहरातही डाव्या आणि पुरोगामी संघटनांकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। केंद्रातील भाजप सरकारनं संसदेत 3 शेतकरी विरोधी कायदे केलेत। या 3 नव्या कायद्यांमुळे अल्पभूधारक शेतकरी अडचणीत येणार असून संपूर्ण शेती व्यवसाय उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय। केंद्र सरकारनं कामगारांसाठी अन्यायकारक ठरणारे 4 लेबर कोड मंजूर केलेत। सरकारच्या या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांचा देशभरातून निषेध होतोय। दिल्लीमध्ये तर सलग 7 महिने शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। केंद्र सरकारनं अजूनही या आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं सरकारबद्दल संताप व्यक्त होतोय। आज कोल्हापुरात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि किसान मोर्चाच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली। आंदोलनस्थळी शाहीर रंगराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहू महाराजांचा पोवाडा सादर केला। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, दिलीप पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आपली भूमिका मांडली। ॲडव्होकेट अशोकराव साळोखे, आर.के. पोवार, इर्शाद फरास, बाबासाहेब देवकर, दिलदार मुजावर, सुनीता अमृतसागर, प्रशांत अंबी, आरती रेडेकर, उत्तम पाटील, संदीप देसाई, शंकर काटाळे, सुभाष जाधव, अशोक साळोखे, वाय.एन. पाटील, नामदेव पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला। इचलकरंजी शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळा परिसरात सुद्धा डाव्या आणि पुरोगामी संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली। केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांविरोधात संताप व्यक्त करतानाच यावेळी इंधन दरवाढ मागं घ्यावी, ओबीसींचं राजकीय आरक्षण अबाधित ठेवावं या मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आलं। या निदर्शनांमध्ये प्रताप होगाडे, दत्ता माने, सदा मलाबादे, धोंडिबा कुंभार, भरमा कांबळे, रामदास कोळी, ए.बी. पाटील, शिवगोंडा खोत आदींनी सहभाग घेतला। कोरोना संकट काळात अनाथ झालेल्या मुलांची शिक्षकांनी जबाबदारी घ्यावी असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। कागल इथं शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते। पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी डॉक्टर गणपती कमळकर यांच्या शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा या पुस्तकाचं प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं। कागल बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, पोलीस यांच्यासह सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचं नामदार मुश्रीफ यांनी कौतुक केलं। कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना शिक्षकांनी आधार द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। राज्यातील विना अनुदानित पद्धती गेली तरच खऱ्या अर्थानं शिक्षणाची बीजं रुजतील असं डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी सांगितलं। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले, मधुकर भोसले, गटशिक्षण अधिकारी डॉक्टर गणपती कमळकर, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी पंचायत समितीच्या सभापती पूनम मगदूम, उपसभापती अंजना सुतार, प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे, गटविकास अधिकारी सुनील संसारे यांची उपस्थिती होती। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 147व्या जयंतीनिमित्त गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आबाजी यांच्यासह संचालकांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं। सामाजिक सुधारणांबरोबरच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शेती आणि उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिलं। अनेक कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनं भरवली। कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला। रयतेच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून दूरदृष्टीचे राजे शाहू महाराजांना आज रयतेकडून विनम्र अभिवादन करण्यात आलं।
गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आबाजी यांनी राजर्षींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यासह संचालक अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, डॉक्टर सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो उर्फ वसंत खाडे, अमरीश सिंह घाटगे, चेतन नरके, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉक्टर यू व्ही मोगले, डॉक्टर प्रकाश दळवी, संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरंबेकर, सहाय्यक व्यवस्थापक डी डी पाटील, संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याला विशेष महत्त्व आहे. भारतानं 25 जूनपर्यंत 40 कोटी चाचण्यांचा टप्पा पार केलाय. ICMR कडून ही माहिती देण्यात आली आहे. जीवघेण्या कोरोना विषाणूनं संपूर्ण जगाला हैराण केलंय. कोरोनाचा संसर्ग थोपवण्यामध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्या अनुषंगानं देशात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली. 25 जूनपर्यंत देशात 40 कोटीहून अधिक चाचण्या झाल्यात. 1 ते 25 जून या कालावधीत तब्बल 5 कोटी चाचण्या झाल्यात. या चाचण्यांमध्ये वाढ झाल्यामुळं कोरोना संशयितांना ओळखणं सोपं होऊन त्यांचं अलगीकरण करत उपचार सुरू करता येतात. त्यामुळं संसर्गाची साखळी तोडण्यात यश येतंय. भारतानं चाचण्यांसह ट्रेक, ट्रेस, ट्रीट आणि टेक्नॉलॉजी याचा प्रभावी वापर केला असल्याचं ICMRनं स्पष्ट केलंय. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये 22,916 चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 2,041 कोरोनाबाधित आढळलेत. या कालावधीत 1,163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 11,526 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकालगतच्या शिवाजी मार्केटमध्ये गेली अनेक वर्ष फिरस्ते राहत आहेत. गुरुवारी रात्री इथं असलेल्या दोघा फिरस्त्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी एकानं उमेश सातपुते या फिरस्त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केलं होतं. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उमेश सातपुते याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा रेकॉर्डवरील संशयित अनिल हिरवे या फिरस्त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आज हिरवे याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरलाताई पाटील, संजय पवार वाईकर, सचिन चव्हाण, उमेश पोर्लेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ऑल्व्हिया कॉस्मेटिक्स अँड हेल्थकेअर कंपनीमार्फत आज CPRसह शहरातील विविध कोविड सेंटरमधील फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटायझर आणि अन्य साहित्याचं वाटप करण्यात आलं. कंपनीचे डीलर निखिल एजन्सीचे राजेश सुगंधी यांच्या उपस्थितीत 100हून अधिक फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटायझर आणि अन्य साहित्याच्या किटचं वाटप करण्यात आलं. कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे CPRमधील डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना कंपनीच्या वतीनं सॅनिटायझरसह सौंदर्य प्रसाधनांचा समावेश असलेले सेट भेट देण्यात आले. CPRचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर गिरीश कांबळे यांनी उत्पादनं भेट देत फ्रंटलाईन वर्कर कोरोना काळात देत असलेल्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल ऑलिव्हिया कंपनीचे आभार मानले. कंपनीचे कोल्हापुरातील डीलर राजेश सुगंधी यांनी फ्रंटलाईन वर्कर समाजासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. CPR बरोबरच शहरातील कोविड सेंटरमधील फ्रंटलाईन वर्करना सुद्धा उत्पादनं भेट म्हणून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ऑलिव्हिया कॉस्मेटिक्स अँड हेल्थकेअरचे विभागीय विक्री व्यवस्थापक सुहास पाटील, प्रकाश तांबवेकर, विक्री अधिकारी प्रवीण जाधव, आलम सय्यद, आरोग्यदूत बंटी सावंत यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी आणि CPRमधील डॉक्टर्स, परिचारिका उपस्थित होत्या. गगनबावडा तालुक्यातील साखरी इथले प्रकाश मेंगाणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसानिमित्त मेंगाणे यांनी वृक्षारोपण, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचं वाटप, घरपणमधील कोविड केअर सेंटरला मदत असे उपक्रम राबवले. कोरोना संकटामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागातील जनजीवनावर सुद्धा मोठा परिणाम झालाय. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय. कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा संवेदनशीलपणे विचार करत प्रकाश मेंगाणे यांनी साखरी गावातील 50 गरजू कुटुंबांना सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. गावातील शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासह घरपण इथल्या कुंभी धामणी कोविड केअर सेंटरला आर्थिक मदत देत मेंगाणे यांनी सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर मानाजी पाटील, तानाजी घाटगे, सुरेश खंदारे, धनाजी पाटील, शहाजी पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कुडित्री इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला चेअरमन चंद्रदीप नरके यांनी पुष्पहार अर्पण केला. तर चिंचवडे इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन डॉक्टर के.एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. कुंभी कासारी साखर कारखान्याच्या प्रांगणात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन चेअरमन चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. यावेळी व्हाईस चेअरमन निवास वातकर, संचालक बाजीराव शेलार, विलास पाटील, संजय पाटील, अनिल पाटील, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सेक्रेटरी प्रशांत पाटील यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कामगार उपस्थित होते. चिंचवडे इथं डॉक्टर के.एन. पाटील यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. पाडळी खुर्द इथल्या स्वर्गीय भगवानराव पाटील ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर के.एन. पाटील यांच्या हस्ते औषध वाटप करण्यात आलं. यावेळी सरपंच युवराज कांबळे, शिवाजी देसाई, आरोग्य सहाय्यक दिनकर आरंडे, डॉक्टर प्रगती पाटील, सागर पाटील, सरदार पाटील, संग्राम पाटील आदी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील गौरवाडी इथं पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याचं सत्र सुरूच आहे. आज तिसऱ्या दिवशी कुत्र्यानं एका 14 वर्षाच्या मुलीसह एकावर हल्ला केला. गौरवाड इथं बुधवारी बेघर वसाहतीतील 2 चिमुकल्या मुलींच्या हातावर, पाठीवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता बौद्ध समाज मंदिराजवळ राहणाऱ्या समृद्धी अतुल कांबळे हिच्यावरही हल्ला केला होता. त्यानंतर विकास विद्यासागर उपाध्ये यांच्यावरही हल्ला करत कुत्र्यानं जखमी केलंय. या दोघांनाही सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पिसाळलेल्या कुत्र्याच्या उच्छादामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ग्रामपंचायतीनं पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. कोरोना महामारीच्या संकटामुळे कागल शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यालयाच्या प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या नवोदिता घाटगे, कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, शाहू कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांच्यासह संचालक उपस्थित होते. कागल नगरपालिकेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नाविद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष बाबा सोनाईक, पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रवीण काळबर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. निपाणी बेस इथल्या राजर्षी शाहू उद्यानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा माणिक माळी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, बंडूपंत वाळवेकर, बाळासाहेब बरकाळे, नगरसेवक आनंदा पसारे, विवेक लोटे, सतीश घाडगे, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, अभियंता सुनील माळी आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं शिवाजी मंदिरात छत्रपती शाहू जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या वतीनं शाहू प्रेरणा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गोकुळचे संचालक अजित नरके यांच्यासह पांडुरंग मोहनगेकर, विवेक ठाकूर, निवृत्ती बेनके, वसंत भडगे, विश्वनाथ पाटील, खेमाण्णा बोकडे,
उस्मान मुकादम, वासंती लोहार, वैशाली साळुंखे, जनार्दन कवडे यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी शिक्षण अधिकारी किरण लोहार, अमोल कुरणे, सुजित चव्हाण, किसन भोसले, पृथ्वीराज पठाडे, ॲडव्होकेट राहुल सडोलीकर, प्राध्यापक आनंद भोजने, अजित चव्हाण, मनीषा घुणकीकर, राज कुरणे, सुरेश जरग उपस्थित होते. कागल तालुक्यातील सोनगे इथं चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं व्यापारी भाजी विक्रेते यांची RT-PCR चाचणी करण्यात आली. यावेळी कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील कुमार संसारे, सरपंच सुनील घोरपडे, उपसरपंच पांडुरंग कुंभार यांच्यासह ग्रामपंचायत आणि दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते. तारदाळ परिसरातील ठाकरे चौकात शहापूर पोलिसांनी गस्त घालताना संशयावरून अक्षय वडर याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या तपासणीत त्याच्याकडे सुमारे 1,07,000 रुपयांची रोख रक्कम मिळून आली. चौकशी केल्यानंतर ही रक्कम चोरीची असल्याचं त्याने सांगितलं. हातकणंगले पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस ठाकरे चौकात गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना अक्षय वडर हा संशयितरित्या फिरत असताना आढळला. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे सुमारे 1,07,000 रुपये रोख आढळून आले. अधिक चौकशी केल्यानंतर त्यानं ही रक्कम रुईतील घाटगे सरकार मळा या ठिकाणी असलेल्या ऑफिसमधून चोरी केल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी चौकशी केली. यात शरीफ मकुभाई यांनी कार्यालयातून पैशाची चोरी झाल्याचं सांगितलं. याबाबत तक्रार देण्यासाठी वडील बाळासाहेब मकुभाई हे हातकणंगले पोलीस ठाण्यात गेल्याचं मकुभाई यांनी पोलिसांना सांगितलं. चोरीची घटना हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्यानं याबाबतची माहिती तात्काळ त्यांना कळवण्यात आली. संशयित चोरट्याला हातकणंगले पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. राज्यातील काही जिल्ह्यातील रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोरोनाच्या नियमावलीमध्ये नवीन बदल करण्यात आलेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यासाठी आहे तेच निर्बंध लागू राहणार का याबाबतचा निर्णय सायंकाळपर्यंत झाला नव्हता. मात्र व्यापाऱ्यांनी सोमवारपासून सर्व दुकानं सुरू करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान याबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची उद्या रविवारी बैठक होणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये निर्बंध राहणार आहेत. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिघडलेली असेल तिथं निर्बंध लादण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेत. नवीन नियमानुसार कोल्हापुरातील निर्बंध काही अंशी शिथिल होतील अशी शक्यता होती. मात्र जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यासाठी आहे तेच निर्बंध लागू राहण्याची शक्यता व्यक्त होतीये. जिल्हा प्रशासनाकडून मात्र सायंकाळपर्यंत याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला नाही. मात्र सोमवारपासून सर्व दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर व्यापारी ठाम असून याबाबत उद्या रविवारी 4 वाजता कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं बैठक आयोजित केली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य सरकार मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल. कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही. नामदार सतेज पाटील यांच्या वेगवान कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. मराठा आरक्षणाबाबत हातात असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक. नामदार सतेज पाटील. तर आरक्षणाबाबत राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारची ही भूमिका महत्त्वाची असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणावर खुल्या चर्चेचं भाजप प्रदेशाध्यक्षांचं आव्हान. नामदार हसन मुश्रीफ यांनी स्वीकारलं. सर्व ओबीसी नेते कुठेही खुली चर्चा करण्यास तयार. मुश्रीफांचं प्रत्युत्तर. सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू प्रेमींचं विनम्र अभिवादन. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीनं स्टेशन रोड इथं निदर्शनं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.